श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा, उपवास केला असेल तर उपवासा दिवशी काय खावे, या उपवासाला भगर चालते का, हा उपवास कधी सोडावा, सकाळी की संध्याकाळी, तसेच सोमवार सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा, अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मामध्ये श्रावण या महिन्याला विशेष असं महत्त्व आहे। श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो। भगवान शंकरांना प्रिय असणारा हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे। श्रावणात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते। याच महिन्यात विविध प्रकारचे उपवास, सण, उत्सव येतात। या महिन्यात केली जाणारी व्रतवैकल्ये अतिशय फलदायी मानली जातात। यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही 5 ऑगस्टला सोमवारीच होणार आहे आणि पहिला सोमवार देखील याच दिवशी आहे। त्यासाठी अनन्यसाधारण असं महत्त्व या श्रावण महिन्याला आता आलेलं आहे। हे श्रावणी सोमवारचं व्रत करताना आरोग्याची देखील आपण काळजी घ्यायला हवी। काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून आपण उपवास करायला हवं। श्रावणी सोमवारच्या उपवासाला व्रत करताना काही जण उपवासाचे खाद्यपदार्थ खातात तर काही जण निरंकार उपवास करतात। या दिवशी सामान्य अन्नाचं सेवन करण्यास मनाई आहे, परंतु जास्त वेळ जर तुमचे पोट रिकामे राहिले तर तुम्हाला गॅस आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो। बघा, बरेच जण जे खाद्यपदार्थ आहेत म्हणजे साबुदाणा खिचडी किंवा इतर काही पदार्थ, तर ते पदार्थ खाऊन उपवास करतात, परंतु या व्रतामध्ये अन्नाचे सेवन केलं जात नाही, म्हणजे तिखट मीठ खात नाहीत, तेलाचा वापर केलेले पदार्थ खात नाहीत, फलाहार करून हा उपवास केला जातो किंवा निरंकार हा उपवास केला जातो। परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा प्रकारे उपवास करावा, ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करावा। त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी फलाहार केला जातो। या दिवसामध्ये विविध प्रकारची ताजी फळे मिळतात। तुम्ही ही फळे नक्कीच खाऊ शकता, त्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचं व्रत देखील पूर्ण होईल। श्रावण महिन्यात पावसाच्या सरी बरसतात आणि या दिवसामध्ये सततधार पाऊस पडतो, परंतु या पावसामुळे वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणामुळे वाढते, त्यामुळे घाम येतो आणि डिहायड्रेशन होऊ शकतं। त्यामुळे यापासून सुटका करण्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे। जर तुम्ही पाणी नाही प्यायले तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं आणि चक्कर येऊ शकते। त्यामुळे श्रावणी सोमवारचं व्रत करताना भरपूर पाणी प्या। श्रावणी सोमवारचं व्रत करताना उपवासाचे खाद्यपदार्थ जसे की राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी, साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचा चिवडा, दही, बटाट्याचे उपवासाचे पदार्थ इत्यादी खाद्यपदार्थ खाल्ले जातात। हे खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते, परंतु जास्त प्रमाणात या खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळावं। श्रावणी सोमवारच्या उपवासाचे व्रत करताना अधिक काम करणे टाळावं। जर तुम्ही जास्त शारीरिक मेहनत घेतली तर तुम्हाला थकवा येऊ शकतो, त्यामुळे दिवसभर तुम्हाला अशक्तपणा देखील जाणवू शकतो, तसेच वारंवार भूक लागू शकते। त्यामुळे श्रावणी सोमवारच्या दिवशी व्रत करताना अधिक प्रमाणात शारीरिक मेहनत करू नका। श्रावणामध्ये बरेच जण संपूर्ण महिनाभर उपवास धरतात, तर काही जण सोमवारचं व्रत तरी आवर्जून करतात। तर प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी व्यक्ती ही सोमवारचा उपवास धरते। खरं तर उपवास हा प्रत्येकाने धरावा आणि सिद्धीसही न्यावा, म्हणजे शरीर, मन व आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी उपवास हा महत्त्वाचा आहे। म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतंही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचा सुद्धा व्रत केलं पाहिजे। थोडक्यात कोणाबद्दलही या दिवशी वाईट बोलू नये, त्यांच्याबरोबर आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार येऊ देऊ नयेत। घरामध्ये वादविवाद, भांडण, तंटा असं देखील करू नये। आचरण आपण उपवासा दिवशी या दिवशी हे आपलं आचरण हे व्यवस्थित असावं, शुद्ध असावं। या व्रता दिवशी तुम्ही तरी ह्या नियमांचं पालन केलं तरी देखील चालेल, कारण सोमवार हा शंकरांचा आवडता वार म्हणून समजला जातो। शंकराला प्रसन्न करण्या दिवशी सोमवारच्या दिवशी अनेक महिला व अविवाहित मुली सुद्धा उपवास करतात। जे लोक सोमवारी भगवान शिवशंकराची धार्मिक पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते, कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने, त्यांचा विश्वास संपादन करण्याच्या हेतूने उपवास ठेवला होता। असा विश्वास आहे की जर अविवाहित तरुणींनी श्रावणी सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो। म्हणून विवाहित महिलांबरोबर अविवाहित मुली सुद्धा हे व्रत नक्कीच करू शकतात। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे। या महिन्यात जे भक्त शिवशंकराची अंतःकरणापासून पूजा उपवास करतात त्यांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात असं म्हटलं जातं।
जे लोक श्रावणी सोमवारची व्रत करणार आहेत, उपवास करणार आहेत, तर त्या लोकांनी सकाळी भगवान शिवशंकराची अगदी मनोभावे पूजा करावे। या दिवशी सोमवारची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा। याशिवाय श्रावणामध्ये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, कोणत्या रंगाची साडी नेसू नये, या महिन्यामध्ये आपण कोणते नियम पाळावेत किंवा श्रावण सुरू होण्याआधी आपण कोणती कामे करावी याविषयी महत्त्वाचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। या दिवशी मनोभावे शंकराची पूजा करावी, त्याच्यावरती बेलपत्र अर्पण करावे। उपवासा दिवशी तुम्ही दुपारी जेवणामध्ये फळे किंवा दूध घेऊ शकता। जी फळे उपवासाला चालतील ती तुम्हाला उपवासादरम्यान ताजी फळे घेतली पाहिजे। दुधाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता। बऱ्याच भागामध्ये श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही, बऱ्याच भागामध्ये ही पद्धत अजून देखील रूढ आहे। आमच्या भागामध्ये सुद्धा श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही, त्याऐवजी तुम्ही साबुदाणा खिचडी सुद्धा खाऊ शकता। बरेच जण उपवासामध्ये तळलेले पदार्थ खातात, पण त्याऐवजी तुम्ही उकडलेले पदार्थ खाऊ शकता, जसं की रताळे असेल, बटाटे असेल, असे पदार्थ तुम्ही थोडेफार खाऊ शकता। पण वरीचे तांदूळ म्हणजे भगर ही आमच्या भागामध्ये खाल्ली जात नाही। बऱ्याच भागामध्ये खाल्ली जात नसेल तर तुमच्याकडे थोडीफार वेगळी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता। ज्यांना पोटभरीचं खायचं असेल तर त्या लोकांनी राजगिरा लाडू, खजूर, रताळे, फळे, सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरी देखील चालेल। श्रावणी सोमवार केला असेल तर त्यांनी प्रदोष काळी किंवा सायंकाळी ही उपवास सोडला तरी देखील चालेल, म्हणजे सकाळी आणि दुपारी तुम्ही काहीतरी हलका आहार घ्या आणि सायंकाळी आपण सात्विक जेवण करून उपवास सोडला तरी देखील चालेल। या व्रतादरम्यान बऱ्याच भागामध्ये कांदा लसूण सुद्धा खाल्ला जात नाही, बऱ्याच भागामध्ये थोडीफार पद्धत वेगळी असू शकते। आमच्याकडे कांदा लसूण खाल्ला जातो असं काही नाही, पण बऱ्याच भागामध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही। तुम्ही अशा वेळी कांदा लसूण न घातलेल्या पदार्थांचा सुद्धा उपवास सोडू शकता। आता बऱ्याच भागामध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, पण मांसाहार आणि मद्यपान हे पूर्णपणे आपण टाळले पाहिजे किंवा कांदा लसूण पूर्ण महिनाभर न पाळता फक्त श्रावणी सोमवारी तुम्ही संध्याकाळी उपवास सोडताना कांदा लसूण विरहित जेवण केलं पाहिजे। मात्र श्रावण सोमवार सोडताना तुमच्या आहारामध्ये सात्विक जेवणाचा समावेश असला पाहिजे। आमच्या इकडे श्रावण सोमवार सोडताना महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा। बऱ्याच भागामध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटामध्ये मुळा हा असतोच। आमच्याकडे सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचे पदार्थ असतात ते म्हणजे वरण भात, मुळा, शेपूची भाजी, चपाती, त्याचबरोबर एखादी तिखट भाजी सुद्धा असू शकते, म्हणजे अशा प्रकारे आहार सुद्धा तुम्ही घेऊ शकता। सांगायचं झालं तर श्रावणामध्ये खूप पालेभाज्या येत असतात, त्यामुळे आपल्या ताटामध्ये एखादी पालेभाजी असायलाच हवी। त्यातल्या त्यात आमच्याकडे शेपूची भाजी ही खाल्ली जाते। तुम्ही कांदा लसूण विरहित सुद्धा बनवू शकता। त्याचबरोबर रोजच्या जेवणामध्ये काकडी तर असतेच, पण आमच्याकडे आवर्जून खाल्ला जातो तो म्हणजे मुळा। हा पदार्थ खाऊन आपण सोमवार हा उपवास सोडत असतो। त्याचबरोबर ताटामध्ये वरण भात तूप असणे गरजेचे आहे। अशा प्रकारे सोमवार सोडताना तुम्ही हलका आणि सात्विक आहार घ्यावा। सोमवारी कडधान्याचा जेवणामध्ये समावेश केला तरी रात्री कडधान्य खाल्ली जात नाहीत, तर ती पचायला जड असतात, त्यामुळे रात्री खाल्ली जात नाही। त्याचबरोबर आपला दिवसभर उपवास असतो, रिकाम्या पोटी आपण असे जड पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरासाठी ते चांगले नाही, म्हणून आपल्या ताटामध्ये वरण भात, शेपूची भाजी, मुळा असे पदार्थ असावेत। पण त्याचबरोबर कोथिंबीर, वडी सुद्धा तुम्ही समावेश करू शकता। मुळा खाण्याचे फायदे सुद्धा खूप आहेत। मुळ्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, हे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते। मुळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो, रक्तप्रवाह चांगला राहतो, तर त्यामुळे आपल्या शरीरामधले लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म आहे, जो किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी सुद्धा प्रभावी आहे। मुळ्यात खूप पोटॅशियम सुद्धा असते, त्यामुळे मुळा खाल्ल्याने रक्तदाब हे नियंत्रित ठेवता येते। तसेच थकवा दूर करण्यासाठी आणि झोप आणण्यासाठी प्रभावी उपायामध्ये मुळा हा काम करतो। लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी मुळा खूप चांगला आहे। तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मुळा हा तुमच्या जेवणामध्ये वापरू शकता। या वेळेस श्रावण महिन्यामध्ये मुळाचा सीझन असतो, त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळून जाईल। तर तुम्ही सुद्धा सोमवार सोडताना याचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा। पण या दिवशी चुकूनही तामसिक आहार घेऊ नका, मद्यपान करू नका, मांसाहार करू नका। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून सांगा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव।